आज बनवूया पाणीपुरी। त्याच्यासाठी इथे मी बटाटे असे साल काढून घेतलेले आहेत आणि शिजवायला घालते मीठ आणि पाणी टाकून। तुम्ही बिना साल काढताही टाकू शकता, नंतर शिजवून झाल्यानंतर बटाट्याचे साल काढू। आता इथे 4 शिट्ट्या होण्याची वाट बघायची आहे बरं का। तोपर्यंत आपण आंबट गोड पाणी करून घेऊया। तुम्ही इथे भिजवलेली चिंच ही वापरली तरीही चालेल, पण मी तशीच वापरते। असं गूळ कापून घ्यायचं, त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, 10 ते 15 मिनिटं मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि पाणी गाळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे, चाट मसाला टाकायचा आहे, लाल तिखटही टाकायचं आहे, पाणीपुरी किंवा जलजीरा दोघांपैकी कोणताही मसाला यूज करू शकता। हे बघा आता मस्त झाली। सोबतच तिखट पाणीही करून घेऊया बरं का। ते लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर, पुदिन्याची पानं अशी मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, थोडंसं जिरं आणि अद्रक हे सर्व टाकून वाटून घ्यायचं आहे। मी जिरं इथे विसरले होते बरं का, तुम्ही नका विसरू। आता हे सर्व आपण एका भांड्यामध्ये ओतून घेतोय आणि त्याच्यामध्ये एकदम थंड पाणी किंवा आईस किंवा दोन्हीही टाका बरं का। सोबतच चाट मसाला, मीठ, पाणीपुरी मसाला किंवा जलजीरा हे सर्व टाकून घ्यायचं। लिंबू मस्त पिळून घ्यायचं आहे बरं का, आंबट करायची हिला पण। असे लिंबूचे स्लाइस करून कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकून सर्व करायची। बटाटे शिजल्यानंतर त्यांना साईडला काढलं, त्याच्यामध्ये मी मीठ, चाट मसाला, पाणीपुरी मसाला हे सर्व टाकून घेते आणि असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बरं का। बरं आता मी पांढरे वाटाणे असे मस्त रात्रभर भिजवून घेतले होते आणि तेच मी त्या कुकरमध्ये टाकते, थोडंसं मीठ आणि हळद टाकून। पांढरे वाटाणे लगेचच शिजतात, 3 शिट्टीमध्ये लगेचच होऊन जातील। शिजल्यानंतर व्यवस्थित असे स्मॅश करून घ्यायचे। तुमच्या अकॉर्डिंग त्याच्यामध्ये पाणी टाका बरं का। असं जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी टाका आणि थोडंसं पातळ करा। रगडा आपला थोडासा पातळच असलेला बरा। आणि याच्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे तर जास्त काही टाकू नका। कांदा कोथिंबीर सोबत मस्त एन्जॉय करा। ही बघा पाणीपुरी रेडी आहे। आले ना तोंडाला पाणी।